जय जय रघुवीर समर्थ. श्री दासबोध ग्रंथ. समास तिसरा. स्वगुण परीक्षा नाम. श्रीराम समर्थ. द्वितीय संबंध झाला, दुःख मागील विसरला, सुख मानूने राहिला संसाराचे, झाला अत्यंत कृपण, पोटे न खाये अन्न, रुक्या कारणे सांडी प्राण एक असरा, कदा कल्पांती नवेचे, साचलेची पुन्हा साचे, अंतरीचे असेल कैचे, सद्वासना स्वय धर्म न करी, धर्म करत्यासी ही वारी, सर्व काळ निंदा करी साधुजनाची, नेने तीर्थे नेने व्रत, नेने अतित अभ्यंगत, मुंगीचे मुखीचे सित, तो ही वेचुनी साचे, स्वय पुण्य करवेना, केले तरी देखवेना, उपहास्य करी मना, नये म्हणून देवा भक्ताशी शोषेदी, अंगबळे सकलांशी खेदी, निष्ठुर शब्दे आंतरभेदी, प्राणीमात्राचे नीती सांडुनी मागे, अनितीचे वर्तो लागे, गर्भ धरुनिया फुगे सर्व काळ, पूर्वजास संतिले, पक्ष श्राद्धादी नाही केले, कुलदैवता ठाकिले कोणे परी, अक्षत भरली भाना, दुजा ब्राह्मण मेहुना, आला होता पाहुणा, स्त्रियेस मूळ, कदा नावडे हरिकथा, देवन लगे सर्वता, स्नान संध्या नवे मने व्रथा, कायसा करावी, अभिशाळावे साचे वित्त, स्वय करीते विश्वासघात, मध्ये मात लावून मत तारुण्य परे, तारुण्याङ्गी भरले, धारिष्ट नमची धरले, करुणे तेचे केले महापाप, स्त्री केली परी धाकोटी, धीरण धरवे पोटी, विषय लोभे शेवटी, ओळखी सांडली, माये बहिणीन विचारी, झाला पापी परद्वारी, दंड पावला राजद्वारी, तरी पालटेना, परस्त्री देखुनी दृष्टी, अभिशाळ उठे पोटी, अकर्तव्य ही पुंजटे, पुन्हा होये, ऐसे पाप उदंड केले, शुभाशुभ नाही उरले, तेने दोष दुःख भरले, अकस्मात अंगी, व्याधी भरली सर्वांगी, प्राणी झाला क्षयरोगी, केले दोष आपले भोगे, शीघ्र काळे दुःख सर्वांग फुटले, नासिका उगेची बैसले, लक्षण जाऊनी झाले कुलक्षण, देहास शिनता आली, नाना व्यथा उद्भवली, तारुण्य शक्ती राहिली, खंगला प्राणी, सर्वांगी लागल्या कळा, देहास आली अवकळा, प्राणी कापे चळचळा, शक्ती नाही, हस्तपादाधिक झडले, सर्वांगी किडे पडियले, देखोनी या थुंके लागले, लहान थोर झाली विष्टेची सारणी, भोवती उठली वडारणी, अत्यंत खंगल्या प्राणी, जीवनवचे आता मरण देगा देवा, बहुत कष्ट झाले जीवा, झाला नाही नेनो ठेवा पातकांचा, दुःखे गळागळा रडे, जो पाहे अंगाकडे, तो दैन्यमाने बापुडे, तळमळी जीवी, ऐसे कष्ट झाले बहुत, सकल झाले वाताहत, दरवडा घालून वित चोरटी नेले, झाले आरत्र ना परत्र, प्रालब्ध ठाकले विचित्र, आपला आपण मळमूत्र, सेविले दुःखे, पाप समग्री सरली, दिवसेंदिवस व्यथा हरली, वैद्य औषधे दिधली, उपचार दाहला, मरत मरत वाचला, यास पुन्हा जन्म झाला, लोक म्हणती पिडला, मानसामध्ये एरे स्त्री आणली, बरबी घरघात वात मांडली, अति स्वार्थ बुद्धी धरली, पुन्हा मागोती, काही वैभव मिळविले, पुन्हा सर्व ही साचिले, परंतु ग्रह बुडाले, संतान नाही, पुत्र संतान नसता दुःखी, वाद नाव पडले लोके, की ते न फिटे म्हणून लेकी, तरी हो आता म्हणून नाना सायास, बहुत देवास केले नवस, तीर्थे व्रते उपवास, धरणे पारणे मांडिले, विषय सुक्त ते राहिले, वांझपणे दुःखी केले, ते तव ते कुलदेवता पावले, झाली वृद्धी, त्या लेकुराची अतिप्रती, दोघेही एक क्षण विषंबती, काही झाल्या क्रंदती दीर्घस्वरे, ऐसी ते दुःखीस्त, पूजित होती नाना दैवत, तव तिथे हे मेले अवचित, पूर्व पापे करुणी, तेने बहुत दुःख झाले, घरी आराधे पडले, म्हणती आम्हास का ठेविले, देव वांझ करुणी, आम्हास द्रव्य काय करावे, जे ते जावे परी आपत्य व्हावे, आपत्या लागी त्या जावेस लागेल सर्व, वांझपण सिधलेसे गेले, तो मरत वांझ नाव पडले, तेन फिटे काही केले, तेने दुःख क्रंदते, आमचे वेली का खुंटली, हा देवा वृत्ती बुडाली, कुलस्वामिनी का शोभिले, विजला कुलदीपक, आता लेकुराचे मुख देखीन, तरी आनंदे राडी चालेन, आणि गळ हिच टोचीन, कुलस्वामिनी पासी, आई भूता करीन तुझा, नाव ठेवीन केर पुंजा, वेसने घालीन माझा मोनरुत पूर्वी, बहुत देवास नवस केले, बहुत गोसावी धुंडले, गटागटा गिळले सगळे विंचू, केले
संबंधाचा सायस राहिने घातले भुवस केळे नार केले ब्राह्मणास अमृताने दिदली केली नाना कवटाले पुत्र लोभे केली ढाले तरी अदृष्ट फिरयले पुत्र नाही वृक्षाखाली जाऊन हाती फळती झाडे करपती ऐसे नाना दोष करती पुत्र लोभा कारणे सौडुनी सकल वैभव त्यावर वरवयाचा वेधला जीव तव तो पावला खंडे राव आणि कुलस्वामिनी आता मनोरथ पुरती स्त्री पुरुषे आनंदती सावध होणे श्रोते पुढे सावधान द्यावे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास तृतीया तत्सत् श्री प्रभु रामचंद्रार्पणमस्तु। जय जय रघुवीर समर्थ। समास चौथा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ। लेकुरे उदंड झाली तो ते लक्ष्मी निघून गेली बापुडे भिकेसी लागली खाई खाया मिळेना लेकुरे खेळती धाकुडे एरे रांगती एके पोटे एक घरभरी झाले दाटे कन्या आणि पुत्राची दिवसेंदिवस खर्च वाढला यावा होता तो खुंटून गेला कन्या उपवर झाल्या त्याला उपजवया द्रव्य नाही माय बापे होऊन संपन्न त्याचे उदंड होते धन तेने करता प्रतिष्ठामान जनी झाला होता भरमानी लोकाचारी पहिली नांदणूक नाही घरी दिवसेंदिवस अभ्यंतारी दरिद्र आले ऐसे घरवात वाढली खाती तोंडे मिळाली तेने प्राणियासी लागली काळजी उद्वेगाची कन्या उपवरी झाल्या पुत्रास नवऱ्या आल्या आता उजवण्या केल्या पाहिजेत की जरी मुले तशीच राहिली तरी पुन्हा लोकलाज झाली म्हणती काय सावी आली जन्मदारिद्रे ऐसी लोकलाज होईल वडिलांचे नाव जाईल आता ऋण कोण देईल लग्नापुरते मागे ऋण झाले घेतले त्याचे परतून नाही दिले ऐसे आभाळ कोसळे उद्वेगाचे आपण खातो अन्नासी अन्न खाते आपणासी सर्व काळ मानसी चिंत्रातूर पती अवघीची मोडली वस्तभाव गहन पडली आहा देवा वेळ आली आता डवळ्याची काही केला तोडा मोड विकला घराचा पाडा रेडा काही पैका रोकडा काळांतरे काढिला ऐसे रुग्ण घेतले लोकिंकी दंभ केले सकले म्हणती नाव राखिले वडिलांचे ऐसे ऋण उदंड झाले रणजाती बेंढून घेतले मग प्रयाण आरंभले विदेशा प्रती दोन्ही वृषे बुडी मारली नीच देवांगी कारली शरीर आपदा भोगले अतिशयेशी काही मिळविले विदेशी जीव लागला मनुष्यापाशी मग पुसुनिया स्वामीशी मुरडता झाला तव ती अत्यंत पिडविली वाट पाहती बैसली म्हणती दिवस गती का लागली काय कारणे देवा आम्ही काय खावे किती उपवाशी मारावे ऐशिया संगतीस देवे कापा घातले आम्हासी ऐसे आपले सुख पाहती परितयांची दुःख नेनती आणि शक्ती गेली आणती कोणीच कामा नये असो ऐशी वाट पाहता दृष्टी देखील अवचिता मुले धावत ताता भागवलास म्हणून श्री देखोनी आनंदले मने आमुची दैन्य फिटले तव येरे दिदली गाठोडी हाती सकलासी आनंद झाला म्हणते आमचा वडील आला तेने तरी आम्हाला अंग्या टोप्या आणल्या ऐसा आनंद 4 दिवस सवेच मांडलेली कुसमुस म्हणती ते गेले आम्हास पुन्हा आपदा लागते म्हणून आणले ते असा येणे मागुते विदेशाशी जावे आम्ही ते खाऊ न देतो या ते यावे द्रव्यस मिळवून ऐशी वासना सकलांशी अवघी स्वैरी सुखाची स्त्री अत्यंत प्रीतीची तेही सुखाची लागली विदेशी बहु दगदगला विश्रांती घ्यावया आला श्वासासही नाही टाकला तो तेने वेढविले पुढे अपेक्षा जो सियासी केली विवंशना मुहूर्ताची वृत्ती गुंतली तयांची जाता प्रशस्त न वाटे माया मात्र सिद्धी केली काही सामग्री बांधली लेकुरे धाकुटे पाहिली मार्गस्थ जाहला श्रेयसी अवलोकिले वियोगे दुःख बहुत वाटले प्रारब्ध सूत्र तू केले ऋणानबंधांचे कंठ सद्गदित झाला न सावरेचे गहिवरला लेकुरे आणि पित्याला ताडातोडी झाली जरी ऋणानुबंध असेल तरी मागुती भेटी होईल तरी नाही तरी संगती पुरेल हेची भेटीने तुमची ऐसे बोलून या स्वार होये मागुती फिरो फिरो पाहे वियोगे दुःख नसाहे परंतु काही नचले आपला गाव राहिला मागे चित्त भ्रमिले संसार उद्वेगे दुःख वेला प्रपंच संगे अभिमानास्तव ते समयी माता आठवली ते धन्य धन्य ते माऊली मज कारणे बहुत कष्टली परी मी नयनेची मूर्ख आजी जरी जे ते असती तरी मजला कदान विषंभती वियोग होता करुंदती ते पोटकी वेगळीची पुत्र वैभवहीन भिकारी आता माता तैशीची अंगीकारी दगदगला देखोनी अंतरी त्याचे दुःखे दुःखवे प्रपंच विचारे पाहता ते सकळ जोडे न जोडे माता हे शरीरे जे करता निर्माण झाले लाव तरी ते माया काय करावया सहस्त्र जायात परी भुलोने या गेलो वाया मकर ध्वजे वचेनी या
ऐका कामा कारणे जीव लगासे द्वंद घेणे सखी तीच पुसणे ऐसी वाटती म्हणून धन्य धन्य ते प्रपंच जन ते माय बापाचे भजन करते न करती मन निष्ठुर जीव लगासे संगती श्री बालकासे आहे साठी जन्माची परी माये बापे कैशी मिळतील पुढे ऐसे पुढे होते ऐकले परी ते समय नाही कळले मन ते बुडवणे गेले रीती सुखाचे डोहे ते सखी वाटते परी पिसणे मिळाली वैभवा कारणे रीते जाता लाजिरवाने अत्यंत वाटे आता बैल तेच करावे परिद्रव्य मिळवून न्यावे रीते जाता स्वभावे दुःख आहे ऐसे वे वर्धना करी दुःख वाटले अंतरी चिंतेची ते महापुरी बुडवून गेला ऐसा हा देह आपला असताच परधीन केला स्त्री ईश्वरी रान कानकोंडा झाला कुटुंबा बाडे या ऐका कामासाठी जन्म गेला अटाअटी वय वेचल्या ते शेवटी ऐकलीची जावे ऐसा मनी प्रस्तावला क्षण एक उदास झाला सवेची प्राणी झळंबला माया जाळे कन्यापुत्री आठवती मने होनी शिती वाटती मने लेकुरी अंतरली माझी मज मागील दुःख आठवले जे जे होते प्राप्त झाले मग रुंदून आरंभले दीर्घस्वरे अरुण रुंदन करिता कोणी नाही बुजविता मग होय विचारता आपुले मनी आता काय असा रडावे प्राप्त होते ते भोगावे ऐसे बोलून या जीवित हृष्ट केले ऐसे दुःखे दगदगला मग विदेशा प्रती गेला पुढे प्रसंग वर्तला तो सावधायिका इति श्रीदास बोधे गुरु शिष्य संवादे स्वगुण परीक्षा नाम समास चतुर्थ तत्सत् प्रभु रामचंद्रार्पणमस्तु जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ।